कहाँ के हो तुम? यूपी। यूपी? किधर गए थे इधर? ककरंबा। खीर करायला आणलं असलं म्हणलं निर्माता आपण निर्माता आपण खायचं चव लागतं गहू. पायल आडनाव नमस्कार मंडळी, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. आता शेळ्याला खुराक टाकून झालेला आहे. सकाळी आज ढग आलेले आहेत आज, त्याच्यामुळं थंडी पण कमी आहे. वातावरण मस्त आहे एकदम. सकाळच्या कामाला सुरुवात. थोड्या कोंबड्या पण शेळीमध्ये आपण ठेवलेल्या आहेत. जसं शेळ्या केलं तसं कोंबडे पण आहेत. कोंबड्याचे फायदे पण आहेत, कारण दररोज अंडी तर भेटतातच गावरान. त्याचबरोबर ह्या ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्यांना आज 5 वर्ष झालं एकही गोचिड तुम्हाला पाहायला भेटणार नाही. कारण शेळ्या कोंबड्या ज्या आहेत तर त्या गोचिड वगैरे खाऊन आणि एकदम म्हणजे असं क्लीन ठेवतात. ते कोंबड्याचा आणखी एक असा फायदा आहे. त्याच्यामुळे कुठलंही औषध वापरायची गरज लागली ना आतापर्यंत शेळ्यांना गोचडासाठी. पायल आडनाव कितवीला आहेस तू? तिसरीला. हे रोज मागत फिरतो का? रोज असं फिरतो? हां, शाळेत आहे ना? गहू दिली पैसे? 70,000 पुरतात का? तुम्हाला खायला आणले हो. खीर करायला आणलं असलं म्हणलं निर्माता आपण निर्माता आपण खायचं चव लागतं गहू. होय, हो मोदीने सांगितलं काल. मोदीनं खाऊ मला 2-2 हातानं पोळ्या करू. आता स्प्रिंकलरची जागा बदलायची. आता लाईट येते थोड्या वेळात लगेच सकाळी. हे बघा मंडळी, स्प्रिंकलर जोडलं होतं. 5 तास फक्त स्प्रिंकलर जोडलंय, पण इकडे किती पाणी आले बघा लिकेजमधून. हे माझ्याकडे श्रीराम कंपनीचं मी स्प्रिंकलर घेतलेलं होतं 6 वर्षापूर्वी. तर इतकं म्हणजे विचित्र आणि वाईट अनुभव आहे त्या श्रीराम कंपनीच्या स्प्रिंकलरचा, की प्रत्येक वेळेस कितीही तुम्ही लब्बर बदला, कितीही नटावळा, काहीही करा, त्याच्यामध्ये इतकं लिकेज आहे ना, इतकं पाणी गळतं आहे. बघा तुम्ही मागे बघू शकता, इकडं कोपऱ्यामध्ये किती पाणी येऊन थांबलेलं आहे. म्हणजे खूप गळती आहे त्याला. आता माझ्याकडे 2 स्प्रिंकलर आहेत. एक आहे श्रीराम कंपनीचं 6 वर्षापूर्वी घेतलं होतं, आणि एक जे आहे ते जैन कंपनीचं आहे, ते 5 वर्षापूर्वी घेतलेलं. तर जैन कंपनीच्या त्या स्प्रिंकलरचा इतका छान अनुभव आहे की त्याच्यामध्ये थोडंसुद्धा लिकेज होत नाही. आज 5 वर्ष झालं ते स्प्रिंकलर मी घेतलेलं आहे. अजून त्याचं एकही लब्बर मी बदललेलं नाही किंवा कसल्या कुठं हात लावलेला नाही त्याला, तरीसुद्धा एकसुद्धा थेंब पाणी त्या जैन कंपनीच्या त्या स्प्रिंकलरमधून पडत नाही. पण हे श्रीराम कंपनीचं जे आहे ना, इतकं बेकार. मी ते तुम्हाला वापरू नका असं मी म्हणणार नाही. आता ज्याचा त्याचा अनुभव असू शकतो, पण मला असा अनुभव आला की ते एकदम बाद स्प्रिंकलर आहे. आणि जैन कंपनीकडून काय मला पैसे भेटलेले नाहीत, त्यांचं काही प्रमोशन मी करत नाही, परंतु एक शेतकरी म्हणून मला जो अनुभव आला मी तुम्हाला शेअर करतोय. जर तुम्हाला नवीन कोणतं घेऊ नका असं मी सांगत नाही, परंतु जर तुम्हाला नवीन स्प्रिंकलर घ्यायचं असेल तर तुम्ही 100% खात्रीने जैन कंपनीचं स्प्रिंकलर घ्या. खूप छान अनुभव आहे त्याचा. तसं याला आडवा पाईप जोडून असं विहिरीमध्ये हे सोडता आलं असतं, पण हे जे कारंजा असं मस्तपैकी उडत आहेत आपल्या शेतामध्ये, एक कारंजा तयार केल्यासारखं मस्त वाटायला लागले हे, म्हणून मी तसंच ठेवलं. ते थोडं देखील लिकेज या ठिकाणी राहिलेलं नाही बघा. काल आपण जे जोडलेलं होतं तिथं थोडं पण लिकेज नाही. खूप छान पद्धतीनं जोडलं गेलंय ते. बरं झालं, एक काम हलकं झालं. शेळ्यांसाठी बुसकट गोळा करतोय. हे शेळ्याला आणलेलं बुसकट जे आहे ते इकडं लांबच, गोट्यापासून लांब इकडं उलटलेलं आहे. कारण तिथं गाडी दिसते तुम्हाला बघा, कारण ह्याच्यामध्ये उंदीर होतात पुन्हा, आणि उंदीर गाडीला त्रास देऊ नये म्हणून हे इकडं लांब ठेवलेलं आहे.
खूप म्हणजे गाडीची वायरिंग वगैरे जे आहे ते उंदरांनी पहिलं पूर्ण काढून टाकलेली होती, कातरलेली होती. त्याच्यामुळं तेव्हापासून हे बुसकट वगैरे लांब ठेवता म्हणजे उंदीर जवळ येऊ नये म्हणून. करडई बघा मंडळी कशी आलेली आहे, छान एकदम मस्तपैकी. घरचं तेल जे आहे करडईचं तेल हे खूप छान असतं आणि घरगुती आपलं लाकडी घाण्यावर ह्याचं तेल बनवायचं आणि ते घरच्या घरी वापरायचं. कुठलीही भेसळ नाही, काय नाही, शुद्ध पौष्टिक आणि आपलं जे म्हणतो ना पारंपरिक पद्धतीचं, तर ते असं करडईचं तेल वापरण्यासाठी ही करडई लावण्यात आलेली आहे. बाजारामध्ये सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या केमिकलयुक्त मिळतात. होता होईल तेवढं जास्तीत जास्त आपलं सेंद्रिय पद्धतीनं आपली शेती करायची आणि आपल्याला घरगुतीमध्ये घरामध्ये ज्या काही गोष्टी लागतात, तेल असेल, शेंगदाणे असेल, तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी असेल, तर हे जास्तीत जास्त आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण त्याचं उत्पन्न घ्यायचं आणि ते आपल्या स्वतःसाठी पण वापरायला येतं. विक्री करून जे आपण स्वतःसाठी ठेवून मग नंतर जे काही विक्री करणार आहे आपण ते करायची, म्हणजे आपल्या आरोग्यासाठी पण ते छान असणार आहे. तर हे करडई लावण्याचं वैशिष्ट्य पण तेच आहे, कारण घरचं तेल जे आहे ते आपल्याला वापरायचं इथून पुढं असं नियोजन आहे. थोडी ज्वारी आणि सोयाबीन होतं राहिलेलं ते आज आडतीला घेऊन गेलो. हे बघा लहान मुलगा गाडा ढकलत चाललेला आहे. हिंदी आता है ना? आता कहाँ के हो तुम? यूपी यूपी. किधर गए थे? इधर ककरम्बा ककरम्बा गाँव 6 किलोमीटर वहाँ से तुलजापुर से. उसके आगे गए थे या फिर ककरम्बा खाली? ककरम्बा खाली। हाँ, रोज जाते हो डेली? नहीं दूसरे गांव को जाते हो क्या? नहीं, आज ही आए थे। कितने उम्र है तुम्हारे? 14 साल। स्कूल नहीं जाते? जाता हूँ, तो फिर इधर इधर आए हैं आज घूमने। कहाँ रहते हो? इधर तुलजापुर में? हर रोज जाते हैं क्या? हर रोज नहीं जाते। हाँ. आज ही गए थे फिर। अभी है क्या पानी पूरे? है। दो मुझे फिर. फोन पे रखते हो? रखता हूँ। हाँ, रखता हूँ। क्या नाम है तुम्हारा? रमन। हाँ, रमन। क्या रमन? टिकट बनू का मीडियम? टीका बनो. फुल टिकट। चलता है मराठी मानुष इधर चलता है फुल टीका.